तर मित्रांनो, आज होता रविवार आणि आज गेलो होता मी सावखेडा जत्राला आणि तिथे जाऊन बघितलं तर तिथे काहीच गर्दी नव्हती असतं. तर आज आम्ही निघाले होते सावखेडा जत्राला आणि मी तुमचा मित्र अमोल आणि आपल्या मागे बसलेला संदीप आणि ओम. तर हे पोरं पण काही जत्रेला गेले नव्हते, म्हणतात चला आपण आज रविवार इथं सावखेड्याला जाऊन येऊ. आणि लगेच येऊन पोहोचले आम्ही सावखेड्या गावामध्ये. नीट येऊन बघितले तिथे गर्दी नव्हती, कारण आज 5वा रविवार होता आणि 4थ्या रविवारी एवढी खतरनाक गर्दी होती ना, तुम्ही विचार पण करू शकणार नाही. आणि लगेच आपली गाडी पार्किंग मध्ये लावली, लगेच निघाले आम्ही जत्रा बघण्यासाठी मध्ये. आणि लगेच येऊन पोहोचले आम्ही पुलावरती आणि आपल्याला हा पूल पार करून तिकडच्या साईडला जाणं होतं. इकडच्या साईडला जर पडले ना डायरेक्ट आमचं कांडाचे असतं. आणि पुलाला पार करून लगेच येऊन पोहोचले आम्ही मेन जत्रेमध्ये. सर्वात पहिले तर आपण जाणार आहे मंदिराकडे, भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आणि मंदिरापाशी आले तर इथे बघू शकता तुम्ही, इथे एकदम खतरनाक गर्दी. बारीमध्ये पण एवढी लंबी लाईन लागली होती ना, तुम्ही विचार पण करू शकणार नाही. त्यामुळे आम्ही कॅन्सल करलं दर्शन घ्यायचं, बाहेरूनच देवांच्या पाया पडून घेतल्या. त्याच्यानंतर निघाला आम्ही नाश्ता करण्यासाठी आणि लगेच येऊन पोहोचले आम्ही हॉटेलमध्ये. लगेच आपली ऑर्डर देऊन दिली नाश्त्याची. नाश्ता करायला लगेच निघाले आम्ही बाहेर हॉटेलच्या, आणि आपला मित्राचीच हॉटेल ही. आणि नाश्ता करून आले आम्ही डायरेक्ट ॲक्वाचं पाणी पिण्यासाठी. आणि इथे दरवर्षीची आयटक या काकांनी फ्री ॲक्वा पाणी लावेल राहतं. आणि पोरांचा नाश्ता करून झाला आणि त्याच्यानंतर पोरांचं म्हणणं होतं की आम्हाला थंड खायचं. आणि लगेच घेतल्या गुलप्या खात खात फिरत होतो आम्ही जत्रा. आणि आता झाली होती आमची सर्वी जत्रा सावखेड्याचे फिरून. आणि आज 5वा रविवार होता, काहीच गर्दी नव्हती असतं. आणि सर्वी जत्रा बघून निघाली आम्ही घराकडे. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. करून घ्या तुमच्या उलापटकम फॉलो.